नमस्कार मित्रांनो, कधी कधी जीवन आपल्या समोर अशी परिस्थिती आणते जिथे शक्ती असतानाही आप मौन राहावे लागते। आज आपण जाणून घेणार आहोत राहूच्या अद्भुत प्रभावांबद्दल जे तुमच्या जीवनात अचानक आणि आश्चर्यकारक बदल घडवू शकतात। तयार व्हा, कारण हा प्रवास तुम्हाला आतून जागृत करेल आणि भविष्यातील मार्ग दाखवेल। शक्ती आपल्या आत असते, सामर्थ्य आपल्या जवळ असतं, पण परिस्थिती आपल्याला बांधून ठेवतात। राहूची स्थितीही काहीशी अशीच राहिली आहे। जरी ते कर्क राशीच्या अष्टम भावात स्थिरावलेले आहेत आणि हे स्थान शनीचं घर मानलं जातं, म्हणजेच ती जागा जिथे राहूला आपलं साम्राज्य मिळतं, तरीही आत्तापर्यंत ते जणू निद्रेतच पडले होते, जणू त्यांची शक्ती सुप्त राहिली। साम्राज्य असूनही त्यांचं वैभव प्रकट होऊ शकलं नाही। ही कहाणी कुठून सुरू झाली? खरंतर 18 मे 2025च्या संध्याकाळी राहू गुरुच्या घरातून बाहेर पडून आपल्या परमसखा शनीच्या भूमीत आले। त्या क्षणी त्यांच्यासाठी एक नवी दिशा उघडली, पण ते तात्काळ सक्रिय झाले नाहीत, कारण राहूची गती वक्री असते। ते 30 अंशावरून मागे हटत 29, मग 28 आणि आता 24 अंशांच्या जवळ पोहोचले आहेत। आणि नेमकं 2 सप्टेंबरला ते ती सीमा पार करतील जिथून त्यांची मृत अवस्था संपून ते पुन्हा जिवंत होतील। ज्योतिषशास्त्राच्या भाषेत जेव्हा कुठला ग्रह 24 ते 30 अंशावर असतो तेव्हा त्याला मृत अवस्था मानली जाते, म्हणजे त्याची ऊर्जा निष्क्रिय होते। परंतु आता राहू ती जडता मोडून सक्रिय होत आहेत। आता त्यांचा स्वरूप लहान राहणार नाही, तर विराट रूपात प्रकट होणार आहे। ग्रहांची सामान्यतः तुलना हवेच्या प्रवाहाशी केली जाते। हवा मंद समीर, झुळूक किंवा झोंका असते, पण राहू अपवाद आहेत। ते हवा नाहीत, तर आंधी आहेत। आणि ही आंधी केवळ विनाशाची नाही, तर यशाकडे नेणारी शक्ती आहे। राहू तो तुफान आहे ज्याला अमृतकलशाचा मार्ग ठाऊक आहे आणि जो कुठल्याही सामान्य माणसाला त्या दिशेने घेऊन जाऊ शकतो जिथे भाग्याचे द्वार उघडते। हेच राहूंचे जिवंत होणं आहे आणि याचा प्रभाव 5 डिसेंबर 2026 पर्यंत राहणार आहे। हीच ती नींव आहे ज्यावर येणाऱ्या वर्षाचं संपूर्ण भाग्य टिकून आहे। म्हणून मित्रांनो, आता आपण विस्ताराने समजून घेऊ राहूचे 10 चमत्कारी प्रभाव। पण त्याआधी तुम्हा सर्वांना एक छोटीशी विनंती आहे। जर तुम्ही आमच्या चॅनेलवर पहिल्यांदाच आला असाल तर त्याला सबस्क्राईब नक्की करा। व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये मनापासून लिहा जय श्री कृष्ण, जेणेकरून ही शुभ ऊर्जा प्रत्येक घरापर्यंत पोहोचेल। तसेच ही अमूल्य माहिती आपल्या प्रियजन आणि मित्रांसोबत नक्की शेअर करा। पहिला प्रभाव, जीवनात परिवर्तनाचा काळ। अष्टम भावाला ज्योतिषशास्त्रात रहस्य, परिवर्तन आणि पुनर्जन्माचा भाव म्हटलं जातं। ही ती जागा आहे जिथे जुनं तुटतं आणि नव्याचा जन्म होतो। जेव्हा राहू या भावात बसतात तेव्हा ते आपल्याला आतून हलवून टाकतात। ते त्या घुटमळीतून बाहेर काढतात ज्यात आपण आत्तापर्यंत जगत होतो। जर तुमच्या जीवनात खूप काळापासून ताण, अडथळे, मानसिक दबाव किंवा अपयश सतत चालू होतं, तर राहूची उपस्थिती इथे सांगते की आता तो काळ संपला आहे। आता आणखी अडथळे स्वीकार्य नाहीत। ज्या बेड्या तुम्हाला बांधून ठेवल्या होत्या त्या तोडण्याची वेळ आली आहे। राहूचं हेच स्वरूप आहे। ते ना सीमांना मानतात, ना जुन्या चौकटींना। राहू आंधीप्रमाणे येतात आणि तुमच्या जीवनाला अशा दिशेने वळवतात जिची कल्पना तुम्ही आधी कधी केलीही नसेल। हा बदल कधी अचानक घटनांमुळे येतो, कधी परिस्थितीच्या दबावामुळे, तर कधी तुमच्या आतल्या बेचैनीतून। पण परिणाम नेहमी हाच राहतो, जुनं दूर होऊन नव्याचा जन्म होतो। जे लोक आत्तापर्यंत नोकरीत, नात्यांमध्ये किंवा कुठल्याही बंधनात कैद होते त्यांच्यासाठी हा काळ नवी दिशा दाखवणारा आहे। राहू म्हणतात, जर आत्तापर्यंत तुम्ही तुमच्या जीवनाची कहाणी दुसऱ्याच्या शब्दांत लिहित होतात, तर आता वेळ आली आहे स्वतःची लेखणी स्वतः हातात घेण्याची। दुसरा प्रभाव, गहन ज्ञान आणि गूढ विद्यांमध्ये रुची। अष्टम भाव फक्त परिवर्तनाचा भाव नाही, तर गूढ ज्ञान आणि रहस्यमय विद्यांचा खजिना मानला जातो। जेव्हा राहू इथे स्थित होतात
तेव्हा ते माणसाच्या आत अशी तहान निर्माण करतात जी सामान्य नसते. तुम्हाला जाणवेल की आता फक्त वरवरच्या ज्ञानाने समाधान होत नाही. तुमची आत्मा गहराईत उतरू इच्छिते. ते ज्योतिष असो, तंत्रमंत्र साधना, टॅरो, अंकज्योतिष किंवा मग विज्ञान आणि संशोधन. राहू इथे तुम्हाला अशी दृष्टी देतात ज्याने तुम्ही ते पाहू शकता जे इतरांच्या डोळ्यांना दिसत नाही. या प्रभावामुळे तुमच्यात जिज्ञासा वाढेल. तुम्ही प्रत्येक त्या गोष्टीला जाणून घेण्यासाठी आतुर व्हाल ज्याला लोक गुप्त किंवा रहस्यमय म्हणतात. हा तो काळ आहे जेव्हा तुम्ही दडलेलं सत्य उघड करू शकता. ज्यांचा संबंध संशोधन, विज्ञान, मानसशास्त्र किंवा औषधशास्त्राशी आहे त्यांना राहूच्या या प्रभावामुळे मोठी उपलब्धी मिळू शकते. राहूचं अष्टम भावात असणं म्हणजे हे सांगणं आहे, तुझ्या आतला शोधक आता झोपलेला राहणार नाही. तुला त्या गहराईत उतरलंच पाहिजे जिथून खरी शक्ती आणि खरं ज्ञान उद्याला येते. तिसरा प्रभाव, धनाचा प्रवाह आणि संचय. धनाचं स्थान म्हणजे द्वितीय भाव, जो जीवनाचा आधार मानला जातो. हे फक्त रुपया पैशांपुरते मर्यादित नाही, तर संपत्ती, संचय आणि आपल्या मूल्यांचे प्रतिनिधित्व करतो. राहूची 7वी दृष्टी जेव्हा या स्थानी पडते तेव्हा हा साधा प्रभाव नसतो. असं म्हटलं जातं की राहू माणसाला कधी भिकारी तर कधी राजा बनवतो. त्यांची दृष्टी धनाला कधी थांबवते तर कधी असे दरवाजे उघडते ज्यांची आपण कल्पनाही केली नसते. सध्याच्या काळात राहूचा झुकाव सकारात्मक आहे. याचा अर्थ असा की ज्यांचं धन कुठेतरी अडकून बसले आहे, थांबलं आहे किंवा खूप दिवसांपासून काही कारणाने हातात येत नव्हते, ते आता हळूहळू तुमच्याकडे परत येऊ शकते. हा प्रभाव विशेषतः त्या लोकांसाठी शुभ आहे ज्यांच्या व्यवसायात किंवा कामधंद्यात पैशाचा प्रवाह अडकला होता. याशिवाय राहूचे हे आशीर्वाद फक्त अडकलेल्या धनापुरते मर्यादित नाही. हे तुम्हाला उत्पन्नाचे नवे स्रोत देखील देऊ शकते. कधी कधी राहू माणसाला अचानक असे मार्ग दाखवतो ज्यातून धनाची प्राप्ती सुरू होते. ते व्यापारातून असो, गुंतवणुकीतून असो किंवा एखाद्या अनपेक्षित संधीमुळे. हा प्रभाव कुटुंबाच्या आर्थिक स्थिरतेवरही प्रकाश टाकतो. जर आतापर्यंत आर्थिक निर्णयांमध्ये असंतुलन राहिले असेल तर आता परिस्थिती सुधारू शकते. तुम्ही आर्थिक बाबतीत नवीन योजना करू शकाल आणि धनाच्या व्यवस्थापनात परिपक्वता येईल. राहूच्या या दृष्टीने हा काळ तुम्हाला शिकवेल की धन फक्त साधन आहे, साध्य नाही. आणि जेव्हा ते योग्य दिशेने प्रवाहित होते तेव्हा कुटुंबात सुखशांतीचं कारण बनतं. चौथा प्रभाव, कुटुंब आणि घराची स्थिती. द्वितीय भाव हा फक्त धनाचा नाही तर कुटुंब आणि वाणीचाही भाव आहे. राहूची दृष्टी इथे पडल्यामुळे कौटुंबिक नातेसंबंधांवर खोल परिणाम होतो. मागच्या काळात जर तुमच्या कुटुंबात किंवा नातेसंबंधात काही कारणाने तणाव, कटुता किंवा असहमती निर्माण झाली असेल तर आता त्याच्या समाधानाची शक्यता वाढते. राहूचा हा प्रभाव तुम्हाला परिस्थितीकडे पाहण्याचा नवा दृष्टिकोन देईल. तुम्हाला जाणवेल की कुटुंब हे फक्त रक्ताच्या नात्यांवर आधारलेलं नसतं, तर ते भावनांचाही आधार असते. जे लोक खूप काळापासून कुटुंबासाठी काही निर्णय टाळत होते, जसं की घर बांधणं, मालमत्तेचं वाटप, मुलांच्या शिक्षणाबद्दलचा निर्णय किंवा एखाद्या सदस्याच्या समस्येचे निराकरण, आता ते ठोस पाऊल उचलू शकतील. राहूचा प्रभाव इथे आणखी एक दिशा दाखवतो, वाणीवर नियंत्रण. कारण द्वितीय भावाचा संबंध आपल्या भाषेशीही आहे. जर तुम्ही आपल्या शब्दांमध्ये संयम आणि संतुलन ठेवलंत तर कौटुंबिक वातावरण सौहार्दपूर्ण राहील. पण राहूची दृष्टी कधी कधी वाणी कठोर करते आणि हेच भांडणाचं कारण ठरतं. पण जर तुम्ही आपल्या बोलण्यात मधुरता आणली तर हाच राहू तुम्हाला कुटुंबाचा आधारस्तंभ बनवेल. पाचवा प्रभाव, सुख आणि संपत्तीत मोठा बदल. राहूची 9वी दृष्टी जेव्हा चतुर्थ भावावर पडते तेव्हा ती फक्त घर आणि जमीन जायदादपुरती मर्यादित राहत नाही, तर आपल्या अंतर्गत सुख, आराम आणि जीवनाच्या स्थैर्यावरही परिणाम करते. जर तुमच्या घर, जमीन किंवा प्रॉपर्टीशी संबंधित काही कामे खूप दिवसांपासून अडकून पडली असतील, जसं की रजिस्ट्री थांबली असेल, प्लॉटचा वाद असेल, घर बांधकामात अडथळा आला असेल किंवा एखादी जुनी मालमत्ता वाटपामुळे गुंतागुंतीत असेल,
तर राहू इथे दार उघडण्याचे काम करतो. अचानक परिस्थिती अनुकूल होऊ शकते आणि जी कामे वर्षानुवर्ष थांबली होती ती आता वेग पकडू शकतात. जे लोक रिअल इस्टेट, कन्स्ट्रक्शन, आर्किटेक्चर किंवा गृहनिर्माणाशी संबंधित क्षेत्रात आहेत त्यांच्यासाठी हा काळ खूपच उत्तम ठरू शकतो. नवे प्रोजेक्ट हातात येतील, अडकलेले सौदे पूर्ण होतील आणि जमीन जायदादीतून आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता राहील. पण चतुर्थ भाव हा फक्त बाह्य संपत्तीचा नाही तर अंतर्मनाच्या सुख आणि कुटुंबाच्या शांततेचाही प्रतीक आहे. राहूची इथली दृष्टी सांगते की जीवनात सुखसाधनांची प्राप्ती होईल, पण खरी शांती तेव्हाच टिकेल जेव्हा आपण भीती आणि असुरक्षेपेक्षा वर उभं राहू. नाहीतर घर आणि संपत्ती असेल पण मनात बेचैनी कायम राहू शकते. 6वा प्रभाव, भय आणि भ्रमापासून सावधान. राहूचा सर्वात मोठा खेळ म्हणजे त्याचा छळ आहे. हा ग्रह व्यक्तीसमोर अशा परिस्थिती निर्माण करतो जिथे त्याला सत्य आणि माया यामध्ये फरक समजणे कठीण होऊन बसते. हेच कारण आहे की जर माणूस भय आणि भ्रमाचा बळी ठरला तर राहूचा सकारात्मक प्रभावसुद्धा नकारात्मक परिणाम देऊ लागतो. हा काळ आपल्याला एक इशारा देतो. आपले विचार स्पष्ट ठेवा. शंका, असुरक्षितता आणि कल्पनांमध्ये गुंतण्यापासून वाचवा. राहू इच्छितो की आपण आपल्या ध्येयाकडे सरळ आणि ठाम दृष्टी ठेवावी. जसे समुद्रमंथनाच्या वेळी राहूने अमृतकलशापर्यंत पोहोचण्याचा मार्ग शोधला होता तसेच आपल्याला सुद्धा आपली दृष्टी आपल्या ध्येयावर टिकवून ठेवावी लागेल. जर आपण भीती आणि असमंजस बाजूला ठेवून आपल्या कर्तव्यावर लक्ष केंद्रित केले तर हाच राहू आपल्याला उंचीवर घेऊन जाईल. पण जर आपण नकारात्मकतेला जागा दिली तर राहू आपल्या मनालाच गुंतवून आपल्याला भरकटवून टाकेल. म्हणून हा काळ आत्मविश्वास आणि स्पष्ट विचारांचा आहे. निर्णय ठामपणे घ्या, ध्येयावर ठाम रहा आणि कोणत्याही प्रकारच्या अफवा किंवा भ्रमाला आपल्या आयुष्याची दिशा ठरवू देऊ नका. राहू येथे आपल्याला हे शिकवू इच्छितो की यश त्यांनाच मिळते जे भीतीवर मात करून आपले ध्येय साधतात. 7वा प्रभाव, राहूला अनुकूल करण्याचे उपाय. राहूची छाया शांत करण्याचा सर्वात सोपा आणि उत्तम उपाय म्हणजे भगवान शिवाची उपासना. शिवलिंगावर जल अर्पण करणे, गंगाजलाने स्नान करणे किंवा घरी धूप लावणे हे सर्व राहूचे नकारात्मक परिणाम दूर करतात. जेव्हा आपण भीती आणि भ्रमातून मुक्त होऊन साधना करतो तेव्हा राहूचे वादळ आपल्याला यश आणि उंचीपर्यंत घेऊन जाते. तर मित्रांनो, हे होते राहूचे अद्भुत प्रभाव जे तुमच्या जीवनाला नवीन दिशा देऊ शकतात. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंटमध्ये हर हर महादेव लिहा. ही शुभ ऊर्जा आपल्या सर्वांच्या घरापर्यंत पोहोचो अशी माझी प्रार्थना आहे. धन्यवाद आणि पुढच्या व्हिडिओत भेटू. हर हर महादेव. हर हर महादेव.